नमस्कार, मी चारुदत्त पुल्लीवार, शिक्षणाधिकारी, रमण विज्ञान केंद्र. शून्य सावली दिवस म्हणजे नुसतं नाव घेतलं तरी लोकांमध्ये कुतूहल जागृत होतं आणि त्या कुतूहलाच्या पोटीच आज विज्ञान केंद्रामध्ये भरपूर व्हिजिटर्स येऊन गेले हा कार्यक्रम प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी. तसा हा दुर्मिळ कार्यक्रम आहे, वर्षातून दोनदा होतो आपल्या नागपुरामध्ये. आणि जर का महाराष्ट्राची आपण गोष्ट करायला गेलं तर साधारण कोल्हापूरपासनं तर वरती धुळ्यापर्यंत म्हणजे म्हणजे महाराष्ट्राचा दक्षिण भाग ते उत्तर भाग याच्यामध्ये साधारण 3 मेपासनं तर 31 मेपर्यंत हा जो शून्य सावली दिवसाचा जो कार्यक्रम आहे हा वेगवेगळ्या ठिकाणी अनुभवता येईल. आणि हे तिथल्या म्हणजे लोकल जे लॅटिट्यूड आहे म्हणजे अक्षांश जो आहे त्याच्यावर ते डिपेंड करतं की कोणत्या दिवशी हा जो झिरो शॅडो डे आहे हा त्या ठिकाणी अनुभवला जाईल. तर अतिशय वेगळ्या अशा प्रकारची ही जी खगोलीय घटना आहे ती प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी आज विज्ञान केंद्रामध्ये अनेक लोकांनी गर्दी केली होती. आणि आमच्यातर्फे म्हणजे विज्ञान केंद्रातर्फे त्यांना या घटनेमागचं जे विज्ञान आहे ते त्यांना सोपं करून आम्ही सांगितलं. वेगवेगळे जे प्रॉप्स आहेत, वेगवेगळे जे एक्सपेरिमेंट्स आहेत त्यांच्या माध्यमातून आणि अगदी 12 वाजून 10 मिनिटांनी अतिशय मिनिमम शॅडो जी आहे ती शॅडो लोकांकडनं म्हणजे असे इन्स्ट्रुमेंट्स इथे ठेवले गेले की जेणेकरून ती जी शॅडो आहे ती शॅडो लोकांनी ती अनुभवली पाहिली. हा जो शून्य सावली दिवसाचा कार्यक्रम आहे हा अनुभवण्यासाठी साधारण 70 ते 80 लोक या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले. आणि विशेष करून जे लहान मुलं आहेत त्या लहान मुलांचा जो उत्साह आहे तो अतिशय पाहण्यासारखा होता. नमस्कार, मी महेंद्र वाघ, रमण विज्ञान केंद्र आणि तारामंडळ इथे आपलं स्वागत करतो. आज एक विशेष दिवस होता ज्याचं नाव आहे शून्य सावली दिवस, याला इंग्रजीत म्हणतात झिरो शॅडो डे. आणि हा दिवस अनुभवण्यासाठी आज आम्ही इथे वेगवेगळे प्रयोग इथे ठेवलेले होते, ज्याचा आस्वाद घेण्यासाठी खूप तरुण मंडळी, विद्यार्थी इथे आलेले होते आणि खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी हा एक्सपेरिमेंट इथे बघितला. आजच्या दिवसाला सूर्य 12 वाजून 10 मिनिटांनी ठीक आपल्या डोक्याच्या वर येतो नागपूरसाठी. आणि असं होत असताना त्याची जी किरणं आहेत ती सरळ आपल्या डोक्यावर पडतात आणि आपली जी सावली असते ती आपली पायाखाली असते आणि ती दिसत नाही, म्हणून आजच्या दिवसाला शून्य सावली दिवस असं म्हणतात. याच्या मागे जे कारण आहे ते असं की आपली पृथ्वी ही सूर्याभोवती एका कक्षेत फिरते आणि ती स्वतःभोवतीसुद्धा फिरत असते. स्वतःभोवती फिरत असताना ज्या अक्षाभोवती ही फिरते तो अक्ष 23.5 अंशांनी एकीकडे कललेला आहे आणि या कललेल्या अक्षासोबतच पृथ्वी सूर्याभोवती फिरत असते. आणि जेव्हा आपण पृथ्वीवरनं सूर्याला बघतो तेव्हा या गतीमुळे आपल्याला तो कधी उत्तरेकडे तर कधी दक्षिणेकडे सरकताना दिसत असतो. याला उत्तरायण आणि दक्षिणायन असं म्हणतात. आणि असं होत असताना जेव्हा सूर्य आपल्या अक्षवृत्तावर येतो म्हणजे आपल्या लॅटिट्यूडवर जेव्हा सूर्य येतो तेव्हा सूर्य दुपारी आपल्या डोक्यावर येतो आणि तेव्हा त्याच्या किरण आपल्या सरळ आपल्यावर पडत असल्यामुळे आपली जी सावली आहे ती आपल्या पायाखाली जाते आणि सावली दिसत नाही. तर याचा मागे जे कारण आहे ते आम्ही आत्ता तुम्हाला सांगितलेलं आहे. याचा उपयोग कुठे होतो तर याचा उपयोग होतो, आपण नेहमी म्हणतो की पृथ्वी गोल आहे हे सिद्ध करण्यासाठी आजचा दिवस या एक्सपेरिमेंटचा आपण वापर करू शकतो किंवा पृथ्वीचा जो आकार आहे तो किती मोठा आहे, त्याचा परीघ किती आहे हे शोधण्यासाठी सुद्धा या एक्सपेरिमेंटचा उपयोग आपण करू शकतो.